हिकमतदादा उढाण यांच्या सूचना. शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा व 100% पीक कर्ज वाटप करा. जालना तहसील कार्यालयात हिकमतदादा उढाण यांच्या अध्यक्षतेखाली जालना तालुक्यातील 42 गावांच्या खरीप हंगामपूर्व सन 2026 आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. आगामी खरीप हंगाम सुरळीत नियोजनबद्ध व शेतकरी हिताचा पार पडावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान बियाणे व खतांची उपलब्धता, पेरणीपूर्व तयारी, सिंचन व्यवस्था, कृषी पंपांना वीज पुरवठा, पीक विमा योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित तक्रारी यांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. याशिवाय कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी हिकमतदादा उढाण यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे स्पष्ट निर्देश दिले. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, असे शेतकऱ्यांना वेळेत व अखंडित वीज पुरवठा मिळावा यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे. पात्र शेतकऱ्यांना 100% पीक कर्ज वाटप करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना संबंधित बँका व प्रशासनाला आमदार उढाण यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवून विभागांमध्ये समन्वय ठेवत काम करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सज्ज राहून शेतकऱ्यांना त्वरित व प्रभावी सेवा द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळेल आणि उत्पादनात वाढ होईल, असे मतही यावेळी हिकमतदादा उढाण यांनी व्यक्त केले. यावेळी बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, तहसील प्रशासनातील कर्मचारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.